ज्येष्ठ कवी गझलकार सुरेश भट यांच्या दोन ओळी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली ओळ आहे, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. अगदी मृत्युमुखी पडल्यावर जेव्हा माणूस सरणावर ठेवला जात असतो जाळण्यासाठी, तेव्हा त्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. आणि ती महत्त्वाची गोष्ट कोणती तर मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. आयुष्यात जेव्हा संकट वाढतात, जगणं नकोसं वाटू लागतं, तेव्हा त्या माणसांची सुटका मरण करतं आणि सरणावर जाताना कळतं की मरणानं खरंच बरं केलं आहे. या ओळी मी राजकीय घटनेच्या अनुषंगाने तुम्हाला सांगतोय आणि या तंतोतंत लागू पडतात सोलापुरातील राजकारण्यांना, खास करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना, त्यातल्या त्यात काँग्रेस पक्षाला आणि त्यातल्या त्यात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना. सहीने केली सुटका, पार्टीने छळले होते. इतकेच मला फॉर्म भरताना कळले होते, सहीने केली सुटका, पार्टीने छळले होते. तसं झालं असं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम आला. आपल्याकडे निवडणुकांचा हंगाम काय, नेहमीची येतो पावसाळा त्याप्रमाणे असतोच. या हंगामात सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरायचा कोण, हा प्रश्न पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या परंपरागत मतदारसंघावर पाणी सोडून, सर्वात मोठा पक्ष असल्याचा अधिकार सोडून देऊन तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला जागा देऊन टाकली. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. या मतदारसंघात एकूण 616, कागदावर बघा म्हणजे लक्षात येईल, 616 एकूण मतदार आहेत. त्यापैकीचा एक मतदार वारला, त्यामुळं 615 ही संख्या आली. यात एकट्या भारतीय जनता पक्षाकडं 307 मतदार आहेत, शिवसेनेकडं 76 मतदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडं 51 मतदार आहेत. म्हणजे हा आकडा 307 पैकी 6 धरा, 306 भाजपकडं, कारण एक मृत्युमुखी पावलेला आहे. म्हणजे एकट्या भाजपच्या लोकांनी मतदान केलं तरी भाजपचा माणूस निवडून येतो अशी स्थिती. सेना राष्ट्रवादी मदत करते, त्यामुळं तो थम्पिंग घेणार. आता तुम्हाला मी विरोधकांची स्थिती काय ते दाखवतो. महाविकास आघाडीची सर्वात मोठा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, याच्याकडे एकूण मतदान आहे 31. म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेच्या दुपटीपेक्षा कमी, निम्म्यापेक्षा कमी. शिंदे 76 आहेत, तर याला किमान 36 तरी असल्यावर निम्म म्हणायचं. पण निम्म्यापेक्षा कमी उबाटाकडे 31 आहेत आणि ते नंबर 1 आहेत. म्हणजे यांच्यातल्या नंबर 2च्या निम्म्यापेक्षा कमी आहेत आणि ते तिकडे नंबर 1 आहेत. नंबर 2वर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार, ज्यांच्याकडं 29 सदस्य आहेत, आमदार आहे, आपलं मतदार आहेत, माफ करा. आणि तिसरा पक्ष आहे काँग्रेस, याच्याकडं 18 आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला परंपरागत मतदारसंघ सोडला आणि काँग्रेसला दिला, म्हणाले लढा. आता सगळ्यात मोठी अडचण कोणाची झाली ठाऊक आहे? प्रणिती शिंदेंची. निवडणूक लढवायची तर वेळ द्यावा लागेल, माल लावावा लागेल, ताकद लावावी लागेल. आणि शिंदे दुसऱ्याकरता कुणाकरता कुठे ताकद लावतात, यांच्याकरता ताकद लावतात. त्यामुळं 78 जागा आणि काही मिळणाऱ्या बाकीच्या लोकांच्या आधारावर उगाच पैसे शक्ती कशाला खर्च करायची, असा विषय प्रणिती शिंदेंच्या मनात आला असावा. त्यामुळं प्रणिती शिंदे ना फॉर्म भरायला आल्या, ना छाननीच्या वेळी आल्या, पण फॉर्म उडाल्याबरोबर मात्र अन्याय आहे, अन्याय आहे अशा हाकाटी पिटायला आल्या. बरं, फॉर्म उडाला का, तर यांच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ ज्या सूचकाने सही केली होती, त्या सूचकाने सांगितले की आपण नेतो, सही कीच नाही थी. ज्या पक्षाकडं म्हणजे महाविकास आघाडीकडं साधारण 3 खासदार आहेत. बार्शीकडं ओमराजे निंबाळकर, त्या माढ्यातले त्या मोहितेंच्या घरातले धैर्यशील मोहिते, आणि सोलापूरच्या प्रणिती शिंदे, 3 खासदार आहेत. आणि सोलापूर जिल्ह्यात 5 आमदार महाविकास आघाडीकडे आहेत.
जे काही संख्या आहे ती सोलापूरमधूनच जास्त आलेली आहे बिचाऱ्यांची. सोलापूर आणि पुणे सोडतो बाकी आहे कुठे, ते कुठे दिसत नाहीत लांब लांबपर्यंत. असं असताना सुद्धा ही चूक का घडली? नागेश भोसलेंनी ॲफिडेविट करून सांगितलं की माझी सही नाही. बरे, नागेश भोसले कोण आहेत? हे नागेश भोसले तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे एक नगरसेवक आहेत पंढरपूरमधले. ते काय काँग्रेसचे नाहीत, ते काय महाविकास आघाडीचे, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे. बरं, ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी बालकेंची. बालके गेले पक्ष बदलून शिंदेंच्या सेनेत. म्हणजे घर उघडं ठेवून मालक मालकीन सगळेच गावाला गेल्यासारखं ते गेले शिंदेंच्या सेनेत. या पक्षाचा पंढरपूरचा अध्यक्षही गेला बाहेर कुठल्या दुसऱ्या पक्षात. आता हे नागेश भोसले पडले एकटे. बरं, हे काय आहेत नागेश भोसले? सगळ्यांना ठाऊक आहे. यांचं नाव टाकायचं कशाला? बरं, गंमत अशी की तिथे त्या पक्षाचे मोहन जोशी प्रमुख होते, निरीक्षक म्हणून आलेले होते. या बाईंच्याकडं जबाबदारी होती, प्रणिती शिंदेंच्याकडं. कोणी काही नाही बघितलं आणि फॉर्म चुकीचा भरून टाकला. कशाला खोटी सही केली असावी? का खोटी सही करून हा फॉर्म उडालाच पाहिजे याची व्यवस्था बघायची होती. यानं काय झालं माहीत आहे? काँग्रेसची इज्जत गेली, महाविकास आघाडीची इज्जत गेली. महाविकास आघाडीत काँग्रेसचं तोंड अगदीच बारीक झालं. ते त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेसचे, सातलिंग शेटगार नावाचे. त्या सातलिंग शेटगारांनी सांगितलं होतं की आमच्याकडे वेगळे 13 अनुमोदक आणि सूचक तयार होते. मग या व्यक्तीचा फॉर्म परत दुसरा का भरला गेला नाही? काही पर्यायी व्यवस्था का करून ठेवली गेली नाही? म्हणजे एक आणखी फॉर्म भरला असता याच उमेदवाराचा, त्यांच्या जे काय आदित्य फतेपूरकर, हे तर पक्षातही नव्हते आधी कधी, हे नव्याने पक्षात आले. हे निवडणुकीला नगरसेवकीसाठी उभे राहिले होते, त्यात पराभूत झालेत. त्या आदित्य फतेपूरकरला ते व्यवस्थापक आहेत बरं का, साधे माणूस नाही आहेत ते. इंदोर संस्थानच्या अहिल्याबाई संस्थान जे आहे त्या अहिल्याबाई संस्थानच्या प्रॉपर्टीचे व्यवस्थापक आहेत. हे वेगवेगळ्या ह्याचे मालमत्तांचे व्यवस्थापक आहेत ते. तर या आदित्य फतेपूरकर यांनी अजून एक फॉर्म का भरून नाही ठेवला? का यांना आपला फॉर्मच यशस्वी होऊ द्यायचा नव्हता? की ही लढावी जागा अशी इच्छाच नव्हती प्रणिती शिंदेंची? काय करतायत मला नेमकं कळत नाही आहे. प्रणिती शिंदेंना काँग्रेसचं नाक कापायचं होतं का हा प्रश्न आहे. म्हणून जी निवडणूक लढायचीच नव्हती ती सहीच्या निमित्ताने त्यातून सुटका करून घेतली होती. पार्टी लढा म्हणून मागं लागली होती. पार्टीनं प्रणितीला छळलं होतं, पण सहीने केली सुटका, पार्टीने छळले होते, अशी स्थिती येऊन जाते. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज